सकाळ सकाळ शुभ सकाळ. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भरपूर दिवसांनी स्वागत आहे. खूप दिवस झाले चॅनलवरती व्हिडिओ नव्हता मित्रांनो. थंबनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल समजलं असेल. मस्त की सकाळचं वातावरण आहे, पक्ष्यांचं किलबिलाट आहे. तिकडे आजीबाई उभी आहे, ती बघा गेली घरी. व्हिडिओ चालू केला तर घरी गेली. थंबनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल समजला असेल तुम्हाला तर ह्या वर्षी फणसावर फणस आहे ना लवकरच लागले होते. आणि फणस आहे हा बारका आहे, कापण आहे, पण भाजीसाठी उत्तम आहे. आणि इकडं आई फणसाचा मटर करते सकाळ सकाळी. हे बघा, सकाळ सकाळी फणसाचा मटर भाजीसाठी. आणि आज बुधवार आहे मस्तपैकी. इकडे पण आहे, हे बघा तयार आहे. बाईसाठी चांगलं आहे एकदम. घराची भाजी करणार आहे आपण आज भरपूर दिवसांनी. नाही घराचे घरे खाल्ले, पण व्हिडिओ टाकला नव्हता मी कधी असा. म्हणजे आज तू सकाळ सकाळी बघितलं फणस काढतेस आहे, म्हटलं एक व्हिडिओ करूया. इकडे कोकमा आहेत, थोडीशीच आहे, पण व्हिडिओ अशी केली ना आणि कोणी बघितलं ना तर विचारत होता त्यांना, काय म्हातारा कोकमा सुकवलीस काय, सुकटा सुकवलीस काय. वाडा आता रिकामीच आहे आमचा. डाल गाय ठेवले त्याच्यात आता. हां सगळे मागतात बोलते. आई घरं काढते तिथे. सकाळचं वातावरण आहे. वाजलेत बरोबर 9:15. म्हातारी आहे, चाय आहे आपल्या इकडे. गॅस आहे इकडे एक. इकडे याव आहे, याव आहे ना तो. पण तो मला पण घेवडी होती. बबलू कुठे गेला काय माहिती. इकडचा गॅस आता पेटवला नाही. ए चाय आहे ना. पक्षी बघा किती वराड. चिमण्या चाव 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 चाव. सकाळचं वातावरण आहे बघा. मस्त बाकी आवाज किलबिलाट. थोड्याशा बिया असं कशा ठेवल्या. आमची खोपटी पण भरून झाली पावसाळ्यासाठी. इकडे फुल पॅक, पावसाळ्याची फुल सोय. पाऊस कधी पण टपकतो, त्याच्यामुळे आधीच भरून ठेवलेलं आहे. हा फणस पण लागलाय. तिकडे पत्तोचं घर आहे आमच्या. आज संध्याकाळची मस्तपैकी सोय झालेली आहे. आज वाडीत आहे ना हळद उतरणे म्हणजे माघाऱ्याचं. तुमच्याकडे काय बोलतात काय माहीत ना, आमच्याकडे माघाऱ्याचं बोलतात हळद उतरणीला. मस्त चिकन वडा असतील आज वाडीत. आमंत्रण लागलेलं आहे आपल्याला. जायचं आहे चिकन वडा खायला संध्याकाळी मस्तपैकी. आणि आता ऑर्डरच्या मुलं कुठे वेळ भेटत ना. आता परत चिपळूणला आहे. 25, 26, 27, 28, 29 तिकडे चिपळूणमध्ये आहे ऑर्डरसाठी. त्याच्यानंतर इकडंच गावाला आहे रत्नागिरीला. आई तिकडं घरं काढते. मस्तपैकी घराची भाजी खायला भेटणार आहे सकाळी सकाळी आपल्याला. हां परवा वाटेच ना आली. आणि ती परवाची आहे ना मस्तपैकी कोलिम टाकून केलं. ताई आलं होतं तेव्हा कोलम टाकली भाजी. कोलिम एक नंबर होती. हो इकडं पण बरंच आहे. स्टॉक आहे स्टॉक, पण तर बारका आहे. पण हा पिकवून नाही, असाच कच्चा आहे ना भाजीला चांगला आहे मस्तपैकी. कच्चा मग मुंबईला नेपर्यंत पिकतं आहे ते ट्रेनमधून उपलून उपलून. आणि मरणाचं ऊन लागते बेकार. फणसातून गरं काढायची टेक्निक माहिती असली पाहिजे, नाही तर हाताला सगळा
चीक लागतं तसंच. कसं लागलं पाणी नाही मग ते टेक्निक माहिती पाहिजे प्रत्येकाला. असं घ्यायचं एक आणि खाऊन बघायचा टेस्ट. तोंडूलच आहे काय? कधी येणार? भरपूरशा जणांच्या कमेंट असतात की आईला व्हिडिओमध्ये घेत नाही का, आई व्हिडिओमध्ये नसते. आई व्हिडिओमध्ये असते प्रत्येक, पण मागे असते. जास्त तिला आवडत नाही. असं कर, हाय कर, हाय. हे बघा. आणि इकडं हिरोईन खरी हिरोईन हे बघा इथं आहे. तू मस्ती आहे. काढूया आताच. तू मस्ती आहे बघ अशी ती. आणि आई घर काढते आहे तर म्हातारे फोडणी देणार आहे आज. तेव्हा किती वरती पण आहे. हा काय सासवा सुनांची जोडी. एक बघा पण घरा काढते आहे बघा काय करते ती. जोर लावली ना दोघांनी. हे बघा आता आहे ना फणसाचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे असे. हाताला चीक लागला त्याच्या चालते. हाताला चीक लागला ते चालते. तेल तेल हे बघा असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. हे लवकर शिजतात. तू गॅस पेटव. गॅस पेटलेला इथं टाकू. इथं 50 इथं पेटवायला कोण येईल मग टाकली. इकडं गॅसवर चायची पातेली आहे आणि इकडं तपेल आहे पाण्याचं. प्रत्येकाची काय व्यवस्था असते. बघा हे यायला घे म्हणतं, मला घे म्हणतं व्हिडिओ. ते घर आहेत. चल इकडे. तुझं काय आहे बटर हवाय? ए बटर हवाय काय तुला? बटर हवाय? तर हे बघा आजीन सकाळी सकाळी मस्त कोरी चहा आणि बटर भैयाकडे घेतलेले. का नाही त्याचा आता काजूवर घेतलेले बटर आहेत. तुमच्या पण गावी येतो काय भैया बिया असं बटर घेऊन? काजूवरती बटरच येतं काय? आवाज आला? खाणार असेल तर घालतो. तर मला शिव्या घालेल म्हातारे. जसं की बटर आणि चहा या खायला. थोडीशी आधीच्या किचनमध्ये अडचणच आहे, ते जरा समजून घ्या. आणि इकडं काय आहे लसूण ना. कसली कसली फोडणी देणार आहे? लसणीची, कढीपत्ता आणि काय मसाला. सिक्रेट मसाला आहे का तुझा कुठला? टोप ठेवला नाही वरती. आणि इकडं ही भाजी कापलेली. कढीपत्ता आणला नाही, कढीपत्त्यावरून ताजा. आता वरती तेल. गॅस पास कर तुझा. गॅस एवढाच पास कर. हां वेला कचरा आहे सगळा. अशीच करते. कोलिम नाही टाकणार आज. नंतर इथून एक कोलिम टाकायचा बाहेरच्या चुलीवर.
आधी अशीच करून घेते, नंतर वरच्या चुलीवरती कोलिंब टाकणार आहे. आता आम्ही मच्छी करत नाही या चुलीवरती. आणि काय आहे भोवरी. लसूण टाकला नाही, त्याच्यानंतर ही भोवरी टाकते. आणि हे काय ओवा जिरं ओव्यासारखं दिसलं. बघून ठेवा किती किती काय काय टाकायचं. तर असं करायचं काय होतं. जिरं मोहरी ती आपली जुन्या पद्धतीत फोडणी देते. चुरून का टाकायची चांगली लागते. चुरून टाकल्यावर का लक्षात ठेवा. तर ते फोडणीला टाकलेलं आहे जिरं मोहरी नाही टाकली नाही झाकण्यात आणि इकडं मोहरी करपला आहे. हा काय करपायला जाऊ काय टेस्ट लागते. चटणी बिटणी नाही टाकली त्याच्यात. बघून ठेवा रेसिपी कशी आहे. चटणी बिटणी नंतर टाकणार आहे. ते करपवायचं थोडं फोडणीला आपण जिराने. कोणता तिखट टाकायचं चवीनुसार तिखट. तिखट टाकलं नाही तर हळद. किती वेळ लागतोय शिजायला. अर्धा तास. मीठ बघ कसं वाटलं ना. मसाले सगळे वरून टाकला, फोडणीला नाही टाकला ते ना. अजून कुठला मसाला आहे काय कुठला. हळद आणि चटणीतच बनवला ना. सिक्रेट मसाला वाटतं गरम मसाला गावठी गरम मसाला. नंतर पाणी ओतायचं जरा शिजत बस. झालं एवढेच काय बोलते. किती वेळ अर्धा तास. आता पाणी ओतलं आणि ती रेसिपी बघा. नंतर मग शिजल्यावरती बघा कसे असतील ते. आता तर मला असं दिसतं पांढरं पांढरं पण शिजल्यावरती बघा. पण शिजल्यावरती बघा डायरेक्ट. काय माझ्याकडे आहे हे बघा. भाजीची रखवाली करते. बाईचा टोप आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना कोलिंब टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा इथं टोपा झालं बसून आहे. आणि झाले आपले भाजी शिजून बघा. मगाशी कलर कसा दिसत होता आणि आता बघा एकदम ओके मध्ये शिजले. तर बघा टोपाची राखण करायला 2-2 आहे बघा. सिक्युरिटी गार्ड बबलू पण आला आहे. हे बघा एक ते एक आहे. ड्युटी नीट करायच्या तरच खायला भेटणार तुला. आता भेटणार नाही. कोणी ते खाऊ नको देऊ कोणाला. दोघांनी पण लक्षात ठेवा. शिजलाय मस्त आहे की भाजी. गरमागरम कोलिंब टाकून ते पण
कोलम टाकले म्हणून दोघेजण इथं पाऱ्याला बसलेत, नाही तर इथं दिसलं नसते दोघेजण. बघा वेटच करत आहे कधी खायला भेटते भाजी. मंडळी गरमागरम घराची भाजी खायला आणि त्याच्यामध्ये कोलिंब पण आहे. हे थोडीशीच घेतली आधी आणि समोरच मस्तपैकी पावसाला तर सगळं भरून येईल इकडं, हिरवंगार दिसेल तुम्हाला. पण या आता भाजी खायला.